So let's start with the solution of the questions. First question बघा. What is the energy of a photon whose wavelength is this much to that of ज्याची wavelength एवढी आहे. Ratio of energy विचारले. So energy is hc by lambda as per the formula. So inverse proportion आहे ना. So energy 1 upon energy 2 will be wavelength 2 upon wavelength 1. Unit same आहे. So answer is 2:1. Question number 1 चा answer येईल C. Simple होता खूपच. Question number 2 वाचा. When a large bubble rises from the bottom of a lake, लेकच्या बॉटम पासून बबल राईज होतोय तर त्याचा रेडियस बेसिकली डबल होतोय जेव्हा तो सरफेस वरती येतो. आता रेडियस डबल होणं काय सिग्निफाय करतं की व्हॉल्यूम 8 टाइम्स होणं. 8 टाइम्स कसं काय हे ओळखलं आपण तर व्हॉल्यूम इज 4/3 पाय आर क्यूब आणि एखादी गोष्ट जर काही क्यूबला प्रपोर्शनल असेल ही डबल होत असेल तर क्लिअरली व्हॉल्यूम 8 टाइम्स होणार आहे. अँड वी नो दॅट या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये जर व्हॉल्यूम चेंज होतोय का चेंज होतोय व्हॉल्यूम का वाढतोय कारण की बेसिकली प्रेशर चेंज होत आहे. ओके इथलं प्रेशर P1 इथलं व्हॉल्यूम V1 इथलं प्रेशर P2 इथलं व्हॉल्यूम V2 आहे. सो P1 V1 इज इक्वल टू P2 V2 चा फॉर्म्युला वापरला तर बॉटमला प्रेशर किती असेल तर बॉटमला प्रेशर असेल हाईट h रो जी प्लस त्यांनी सांगितलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 ज्याला त्यांनी सांगितलं इट इज इक्वल टू h वॉटर कॉलमच्या h प्रेशर जेवढा आहे तो h रो जी आहे प्लस हा h रो जी ऍड होणार आहे. सो टोटल प्रेशर ऍट द बॉटम किती घ्यावं लागेल h प्लस h रो जी इंटू आधीचा व्हॉल्यूम आहे V इज इक्वल टू जेव्हा तो टॉपला पोहोचतो तेव्हा फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं h रो जी आणि व्हॉल्यूम असतो 8V व्हॉल्यूम 8 टाइम्स होतोय. सो रो जी व्ही कॅन्सल होतो 8h इज इक्वल टू h प्लस h इज इक्वल टू 8h मायनस h आन्सर येणार आहे 7h फॉर क्वेश्चन नंबर 2 आन्सर इज बीटा. थर्ड पहा क्वेश्चन काय आहे अ फिश इज सिच्युएटेड ॲट डेप्थ h बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हा फिश आहे. ओके h डेप्थ बिलो आहे आणि विचारलंय की फाइंड द रेडियस ऑफ द अपर्चर. या फिशला एवढाच फक्त पार्ट ऑफ वॉटर दिसू शकतो. ओके कारण की ह्याच्या पुढे जर काही रे जात असेल तर ती टोटल इंटरनल रिफ्लेक्ट होणार आहे. सो इथनं येणारी रेस फिशला दिसू शकते. बाहेर येणारे रेस फक्त इथनंच आत येऊ शकतात. ह्याच्या पलीकडे पडत असतील रेस तर इट वॉन्ट रीच दिस फिश. सो फिशला बेसिकली या सर्क्युलर रिजन जो आहे त्याच्या थ्रूच बाहेरचे जग बघता येतं. सो आपल्याला विचारलं ह्याचा रेडियस काय असेल रेडियस. सो क्लिअरली एच हाईट आतमध्ये आहे फिश. सो जर फॉर्म्युला वापरलं तर टॅन हा अँगल क्लिअरली क्रिटिकल अँगल असणार आहे. टॅन आय सी काय येणार आहे आर बाय एच असा येणार आहे टॅन आय सी. पण आपल्याला माहिती आहे साईन आय सी काय असतो साईन आय सी असतो 1/n आणि जर आपण साईन आणि टॅनचा रेशो किंवा यूज करून आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला इवन मिळू शकतं की एच आर आणि एन मध्ये काय रिलेशन आहे. ओके सो मी बघा काय करतो आपण हा आयसी अँगल कन्सिडर करूया. तर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला साईन काय असतो साईन असतो अपोजिट साइड 1 अपॉन हायपोटेनियस म्हणजे हा एन असली पाहिजे ही साइड. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल ही साइड एन स्क्वेअर मायनस 1 असली पाहिजे. आणि आता जर मी कम्पेअर केलं यातनं टॅन आयसी काय मिळेल या ट्रायंगल वरून टॅन आयसी मिळेल 1 अपॉन रूट एन स्क्वेअर मायनस 1 आणि टॅन आयसी ला आर बाय एच दिलंय त्यांनी. सो आर बाय एच इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट एन स्क्वेअर मायनस 1. सो आर किती येणार आहे एच वरती गेल्यावरती एच अपॉन अंडर रूट एन स्क्वेअर मायनस 1 असा आन्सर सी आहे. या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे सी. क्वेश्चन नंबर 3 झाल्यावरती हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतात. फोर्थ क्वेश्चन बघा अ कॉइल ऑफ अ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर हॅज 500 अँड 5000 टर्न. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणजे प्रायमरीचे 5000 पाहिजे आणि सेकंडरीचे 500 पाहिजे कमी झाले पाहिजे. प्रायमरीचा करंट 4 एम्पियर आहे. जर करंट 4 एम्पियर असेल तुम्हाला विचारले की व्हॉट इज द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेकंडरी. क्लिअरली जर ही स्टेप डाऊन आहे तर व्होल्टेज डाऊन होणार आहे म्हणजे करंट अप होणार आहे. व्होल्टेज डाऊन होणार आहे करंट अप होणार आहे. नंबर ऑफ टर्न्स बघा 1/10 होत आहेत. नंबर ऑफ टर्न्स 1/10 होत आहेत म्हणजे व्होल्टेज पण 1/10 झाला पाहिजे. ठीक आहे प्रायमरी मध्ये व्होल्टेज 2200 वोल्ट दिलाय तर सेकंडरीचा व्होल्टेज कॉमन सेन्स आहे 220 वोल्ट आला पाहिजे. सो 220 वोल्ट वाले ऑप्शन्स पॉसिबल आहेत. आणि दुसरी गोष्ट करंट झाला पाहिजे 10 टाइम्स सो 40 एम्पियर झाला पाहिजे. सो आन्सर येईल बीटा. इथे सिंपल फॉर्म्युला वापरतो आपण एन एस बाय एन पी इज ई एस बाय ई पी इज आय पी बाय आय एस. या रेशोनी सॉल्व्ह केलं तर यू विल गेट ऑल दी व्हॅल्यूज.
आन्सर इज बीटा. फिफ्थ क्वेश्चन बघा. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन विथ एम्प्लिट्यूड इज ए, अँग्युलर वेलोसिटी इज ओमेगा, and determine the ratio of maximum velocity to maximum acceleration. Maximum velocity a omega असते, maximum acceleration omega square a असतो. a cancel, एक omega cancel, आन्सर 1 upon omega येणार आहे. 1 upon omega आन्सर आहे C फॉर क्वेश्चन नंबर 5. सिक्स्थ क्वेश्चन बघा. RMS velocity of electrical supply is 220. The electrical appliances should be designed to withstand how much instantaneous voltage? इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला जर काही RMS व्हेलॉसिटीचं हे रेटिंग असेल तर इन्स्टंटेनियस त्यांनी कितीपर्यंत विथस्टँड करता आलं पाहिजे, तर त्यांनी पीक पण विथस्टँड केला पाहिजे. नाही तर काय होईल की तुम्ही ह्याच्या लेवल जेवढं बनवलं डिव्हाइस तर पीक त्याच्यावरती पण जाऊ शकतो RMSच्या. सो दिस इज द आन्सर. एवढं त्यांनी विथस्टँड केलं पाहिजे. सो 220 इंटू 1.414 केलं तर आन्सर लगभग किती आहे याचा 14 टू 28 आणि थोडंसं वरती 300 च्या वरती थोडंसं जाईल. आता एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केलं की 311 येत आहे आन्सर. याचा आन्सर आहे सी फॉर क्वेश्चन नंबर 6. सेव्हन्थ क्वेश्चन विचारलंय आयसोथर्मल प्रोसेससाठी स्ट्रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे. आयसोथर्मलला इंटरनल एनर्जी चेंज होत नाही, कॉन्स्टंट आहे बरोबर. टेम्परेचर ही कॉन्स्टंट आहे बरोबर. सो नो एक्सचेंज इन एनर्जी नाही, एक्सचेंज इन एनर्जी होऊ शकते, क्यू इज पॉसिबल, तिथे ॲडियाबॅटिकला एक्सचेंज होत नाही. सो सी चुकीचं आहे, डी पण बरोबर आहे, 1 आणि 2 आर करेक्ट, हे पण बरोबर आहे. एथ क्वेश्चन. परमियाबिलिटी म्हणजे म्यू आर आयनचा दिला आहे, रिलेटिव्ह परमियाबिलिटी 5500 आणि विचारले की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असेल. 1 प्लस काय हा म्यू आर असतो. हा जर काही 5500 असेल तर -1 केला तर ह्याच्यात मिळणार 5499. मॅग्नेटिझम मध्ये खूप कमी क्वेश्चन्स आता राहिले आहेत डिलीटेड पोर्शन कन्सिडर केल्यामुळे, त्यामुळे खूप इझी क्वेश्चन येतात. 5 रेझिस्टन्स आर गिव्हन आणि विचारले की नेट रेझिस्टन्स ए आणि बी च्या अक्रॉस काढा. आता हा बॅलन्स्ड आहे का, 2/4 आणि 3/6 इक्वल आहे का, येस. सो हा काही कामाचा नाही मधलं. सो क्लिअरली वरच्या ब्रांच आणि खालच्या ब्रांचला आपण पॅरलल म्हणून ट्रीट करू शकतो. 2 आणि 3 सिरीज मध्ये आहेत, त्याचा 5 येणार आहे आणि खालून 4 आणि 10 सिरीज मध्ये आहे, सो त्यांचा 10 येणार आहे. 4 आणि 6 10. 5 आणि 10चं पॅरलल काय येईल, प्रॉडक्ट अपॉन सम, मल्टिप्लिकेशन अपॉन ऍडिशन. सो आन्सर येणार आहे 5 च्या टेबलमध्ये 10 जा आणि 3 जा, 10/3. आन्सर इज सी फॉर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10 बघा. A ray of light from denser medium strikes a rarer medium at angle I. Find the critical angle if the reflected and refracted ray are mutually perpendicular. काय दिले बघा, इन्सिडेंट आय ला आहे, सो इथे रिफ्लेक्टेड पण आय ला असेल, कॉमन सेन्स आहे. ओके. आता इथे रिफ्रॅक्टेड रे जी आहे ना ती अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर ने रिफ्रॅक्ट होईल आणि हे दोघं म्युच्युअली परपेंडिक्युलर. सो वी नो दॅट अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला साइन आय अपॉन साइन आर शुड बी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. बघा असं असतं फॉर्म्युला, काय असतो, n1 sin θ1 is n2 sin θ2. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस इज n sin I. साइन थिटा काय, साइन थिटा तर साइन आय आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स या मीडियम मध्ये किती आहे, आय. ओके, या मीडियम मध्ये आर आहे आणि आता हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. सो साइन n1 म्हणजे ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आता ए रे वरती साइन आय इज 1 साइन आर. सो आपल्याला रिलेशन काय मिळेल, n साइन आय इज इक्वल टू साइन आर आणि साइन आर आणि आय मध्ये अँगल किती असेल, या दोघांमध्ये रिलेशन काय असेल, आय प्लस 90 प्लस आर तर 180 असतो. सो आर मिळेल 90 मायनस आय, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. सो हा साइन ऑफ 90 मायनस आय बनेल, विच इज नथिंग बट कॉस आय इज इक्वल टू साइन आय इंटू एन. सो फ्रॉम दिस तुम्हाला मिळेल की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉट आय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज कॉट आय. तुम्हाला विचारले व्हॉट इज क्रिटिकल अँगल. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर कोसेक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, 1 अपॉन साइन आय सी असतो. 1 अपॉन साइन आय सी इज कॉट आय. टेकिंग रेसिप्रोकल्स, साइन आय सी विल बी टॅन आय आणि इफ आय टेक द इनवर्स आय गेट साइन इनवर्स ऑफ टॅन आय. असा आन्सर आहे बीटा फॉर दिस क्वेश्चन नंबर 10. थोडा ट्रिकी होता ऍक्च्युली हा क्वेश्चन. हा क्वेश्चन ब्रूस्टर्स लॉ मध्ये पण असंच एक डेरिव्हेशन होतं जे डिलीटेड, बट दिस इज नॉट आउट ऑफ स्कोप. ओके, चांगला ट्रिकी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 11 बघा. Capacitance in a parallel plate capacitor is 3. When dielectric is introduced, capacitance become 15. तर क्लिअरली डायलेक्ट्रिक जर काही टाकल्यावरती कॅपॅसिटन्स 15 होत असेल
तर के ची व्हॅल्यू 5 पाहिजे आणि के ची व्हॅल्यू 5 पाहिजे म्हणजे परमिटिव्हिटी किती पाहिजे? परमिटिव्हिटी पाहिजे 5 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 5 एवढी पाहिजे. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 5 याची व्हॅल्यू असते 9. एक मिनिट, परमिटिव्हिटी व्हॅल्यू नॉट द कॉन्स्टंट. ओके, परमिटिव्हिटी इज आस्क्ड, जस्ट अ मिनिट. Permittivity is asked. Permittivity is epsilon naught. Okay, permittivity is epsilon naught. Epsilon naught value 8.85 10 raised to minus 12 into 5. 8.85 into 5 is 44 point something into 10 raised to minus 12. दोन झिरो शिफ्ट केले तर 0.44 into 10 raised to minus 10 असा आन्सर डेल्टा आहे. क्वेश्चन नंबर 11. हा के डायरेक्टली 5 कसा मिळाला? तर कॅपॅसिटन्स 5 पट झाला म्हणून. 12. When there is no external force, the shape of liquid drop will be exactly spherical आणि तो फक्त सरफेस टेन्शन मुळे असतो. थिओरॉटिकल क्वेश्चन. आयडियल गॅस 3 पाथ वरून जातोय. Q1, Q2, Q3 हीट ऍब्झॉर्ब आहे. सिन्स स्टेट्स सेम आहे, सो चेंज इन इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे, बिकॉज हा फक्त आणि फक्त स्टेटवर डिपेंड करतो. आता Q ह्या दोघांची ऍडिशन असते, बरोबर ना, वर्क डन आणि ह्याची. तुम्हाला विचारलंय की कुठल्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त क्यू लागणार आहे. बघा, डेल्टा यू तर कॉन्स्टंट आहे, डेल्टा यू कॉन्स्टंट आहे. आता वर्क काढूयात. फर्स्ट प्रोसेसमध्ये वर्क किती लागणार आहे? फर्स्ट प्रोसेसमध्ये एरिया अंडर द कर्व एवढं वर्क लागेल, कमी वर्क लागेल रिलेटिव्हली. दुसऱ्या प्रोसेसमध्ये थोडं जास्त वर्क लागणार आहे, त्याच्या खालचा एरिया. आणि सगळ्यात जास्त वर्क तर एकदम वरच्या प्रोसेसमध्ये लागणार आहे, हा एवढा अख्खा एरिया लागणार आहे. सो थर्ड Q3 सगळ्यात जास्त, Q1 सगळ्यात कमी, असा आन्सर आहे डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 13. 14th क्वेश्चन. मोनो ॲटॉमिक गॅसला डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात आणि तिन्ही ट्रान्सलेशनल डिग्रीज असतात. 15. वर्क डन टू इन्क्रीज द शेप फ्रॉम 10/6 म्हणजे 60 म्हणजे 120, कारण की आधी 60 करायचं आणि दोन साईड असतात फिल्म असल्यामुळे, सो 120 आणि नंतर 110 डबल 220. सो चेंज इन एरिया किती करायचं आहे? चेंज इन एरिया करायचं 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, चेंज इन एरिया एवढा करायचा आहे. तर वर्क डन एवढं रिक्वायर्ड आहे म्हणे, एवढं वर्क इज रिक्वायर्ड. dW/dA इज TD, टेन्शन, सरफेस टेन्शन. सो वर्क डन इज 2 into 10⁻⁴ अपॉन एरिया किती 100 सेंटीमीटर स्क्वेअर इज -4. सो आन्सर इज 0.02 or 2 into 10⁻². आन्सर फॉर 15 इज ऑप्शन बीटा. 16. Two masses 500 ग्रॅम 600 ग्रॅम आर अटॅच टू x is equal to 10 and 80 सेंटीमीटर मार्क ऑफ अ लाईट मीटर स्केल. 10 सेंटीमीटर मार्क आणि 80 सेंटीमीटरच्या मार्कवरती 500 ग्रॅम आणि 600 ग्रॅम अटॅच्ड आहेत. तुम्हाला विचारले व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर 50, x is equal to 50 च्या मार्कवरून मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? तर याच्यासाठी हे डिस्टन्स 40 असेल, यासाठी हे डिस्टन्स 30 असेल. सो 500 into 40 स्क्वेअर प्लस 600 into 30 स्क्वेअर. मी CGS मध्ये करतोय. सो 5 into 16 into 10⁴ प्लस 6 into 9 into 10⁴. मी काय करतोय, पॉवर्स 10 च्या बाजूला काढले. 80 आणि हे आहे 54. 80 प्लस 54 इज 134 into 10⁴ ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. याला जर SI मध्ये कन्वर्ट केलं तर 134 वाला ऑप्शन मला फक्त C दिसतोय, बाकी तसंही कुठला ऑप्शन 134 मध्ये नाही आहे. सो द करेक्ट आन्सर इज सीटा इन SI युनिट. 17. Two electrical charges 9 and -3 are placed 16 centimeters apart. 9 -3 are placed 16 centimeters apart. There are 2 points A and B on the line joining at 4 centimeter from -3 in between. इथून 4 म्हणजे इथून 12, 12 4 वरती एक पॉइंट आहे A आणि 8 सेंटीमीटर फ्रॉम -3 मायक्रोकुलम, 8 सेंटीमीटर ह्याच्यापासून अवे इथे 8 सेंटीमीटर वरती बी पॉइंट आहे. ओके, हा 2 पॉइंट्स आहेत, 9 आणि -3. 2 पॉइंट सांगितलेत A आणि B. 4 सेंटीमीटर लेफ्ट साईडला, 8 सेंटीमीटर राईट साईडला. क्वेश्चन आहे व्हॉट इज द पोटेन्शियल्स ॲट A and B. A आणि B ला पोटेन्शियल किती असते? आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो KQ/R प्लस KQ/R. दोन्ही चार्जचे ऍड करावे लागतील. तर पहिल्या चार्जसाठी काय आहे, K 9/12 K 9 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 बाय 12 सेंटी म्हणजे 10⁻⁻2 इज इक्वल टू 3/4 K. K ची व्हॅल्यू 9 into 10⁻⁹ 10⁻⁻6 -4.
-2 आणि -6 कॅन्सल झाला, -4 येईल. सो हे सॉल्व्ह केलं 10⁵ 27/4 इंटू 10⁵ ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. कॅल्क्युलेशन नीट करावं लागतील थोडेसे. क्वेश्चन विचारले पोटेन्शियल्स, के क्यू बाय आर फॉर्म्युला आहे, याचा आणि याचा ऍड करायचं. बेसिकली दोघांचे ऍड करायचे. नीट सॉल्व्ह करतो. 9 मायक्रोकुलम अँड -3 मायक्रोकुलम आर प्लेस्ड 16 सेंटीमीटर अपार्ट. इथून 4, इथून 12, वरती एक पॉईंट ए आहे, तिथला पोटेन्शियल काढायचा आणि इथे पॉईंट बी आहे 8 सेंटीमीटर पुढे आहे. ओके, सो मला असं वाटतं की आपण पहिले पोटेन्शियल 4 ऑप्शन्स आहेत ना, 4 ऑप्शन मध्ये 2-2 सेम आहेत. इथे इथे व्हरायटी जास्त आहे बी मध्ये. सो मी बी चा पहिला काढून घेतो. बी चा पोटेन्शियल काढूया. पीबी पोटेन्शियल ॲट पॉईंट बी काढूया. व्होल्टेज ॲट पॉईंट बी. इट विल बी के Q1 by R1 प्लस के Q2 by R2. ठीक आहे. सो याचा पहिला 9 वाल्याचा काढूया. के 9 इंटू 10⁹ इंटू 9 मायक्रोकुलम म्हणून 10⁻6 डिवायडेड बाय डिस्टन्स किती माहिती का, 16 प्लस 8 24 सेंटीमीटर म्हणजे -2 प्लस 9 इंटू 10⁹ Q2 आहे -3 इंटू 10⁻6 मायक्रो असल्यामुळे डिवायडेड बाय किती आहे, डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे, त्याचं डिस्टन्स आहे 8 इंटू 10⁻². नीट ऑब्झर्व करा, हे 3 हे 8 दोन्ही एक्झॅक्टली सेम झाले आहेत. त्याचा आन्सर 0 व्होल्ट येणार आहे. सो एक तर ए आन्सर आहे, बी आन्सर आहे किंवा डी आन्सर आहे. बी आणि डी मधले एक आन्सर आहे. आता ए पॉईंटचा काढूया. पोटेन्शियल ए काढताना पण तुम्हाला काय ऑब्झर्व माहिती का, के 9/12 याच्यासाठी काय के -3/4 हे 3 आणि 4च आहे ना, तसं पण सेमच रेशो येतोय. सो ऍड केलं की 0च येणार आहे. सो दोन्ही 0 व्होल्ट असा आन्सर येणार आहे फॉर क्वेश्चन नंबर 17. 18th question. Two cylinders A and B fitted by piston, equal amount of ideal diatomic gas at 300. Piston A is free to move, B is held fixed. Same amount of heat is given to each cylinder. The rise in temperature in A is 30. Determine the rise in temperature in gas B. A मध्ये 30 आहे, तर B मध्ये किती टेम्परेचर राईज होणार आहे B मध्ये. बघा, पहिल्या केसमध्ये, फर्स्ट केसमध्ये सिलेंडर ए जो आहे त्याचा पिस्टन फ्री टू मूव्ह आहे. ओके, फ्री टू मूव्ह आहे. आता सध्या पिस्टन मध्ये काहीतरी गॅस आहे आणि सध्या काहीतरी वेट्स आहेत. ओके, इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये पिस्टन आहे पण तो फिक्स्ड आहे, हा मूव्ह नाही होऊ शकत. सो इथे जर काही हिट दिली ना, तर हा फ्रीली एक्सपांड होईल. जेव्हा एक्सपांड होईल तर प्रेशर कॉन्स्टंट राहील आतमध्ये. सो हा आयसोबारिक प्रोसेस आणि इथे आयसोथर्मल प्रोसेस, सॉरी आयसोकॉरिक प्रोसेस, आयसोकॉरिक. ओके, इथे हीट दिली आपण, सर्टन अमाउंट ऑफ हीट दिली, क्यू दिली, तर दॅट विल रिझल्ट इन टू एन सीपी डेल्टा टी. आणि तिथं कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि दिस विल रिझल्ट इन टू एन सीव्ही डेल्टा टी. सिन्स हा मोनो ॲटॉमिक आहे, डायटॉमिक आहे, सीपीसीबी काढता येऊ शकतो आपल्याला. सीपीसीबी कॅन बी कॅल्क्युलेटेड, नॉट अ बिग डील. सिन्स दोघांचे हीट सेम दिले आहेत, एन पण सेम कॅन्सल होऊन जाते. सो सीपी डेल्टा टी इज सीव्ही डेल्टा टी. फर्स्ट केसमध्ये जेव्हा ए गॅस आहे तेव्हा 30 डिग्री टेम्परेचर राईज होते. सीव्ही खाली घेऊन गेलो आपण, सीव्ही इज डेल्टा टी. आणि CP/CV तर गामा असतो. सो आन्सर इज 30 गामा इज द चेंज इन टेम्परेचर इन गॅस केस बी. Gamma for diatomic is 7/5 into 30. 7 3 is 21 upon 5. 21 upon 5 to 210 upon 5 answer yield. That is equal to 42 degrees Kelvin. 42 Kelvin, sorry, is the temperature change for second case. 19. YDSC यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये स्लिट विड्थ दिली आहे. स्लिट विड्थ दिली आहे म्हणजे इंटेन्सिटीचा रेशो दिला आहे. स्लिट विड्थ इज इंटेन्सिटी रेशो. तुम्हाला ज्याला मॅक्स टू मिनिमम इंटेन्सिटी काय असेल त्याचा पहिला रूट घ्यायचा. रूट घेतला की A1/2 मिळतो, 2/3. कॉम्पोनंट डिव्हिडंड करायचा, मॅक्सिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड. तर 5/1 मिळेल मॅग्निट्यूड वाईज 5/1 मिळेल. आणि स्क्वेअर करा तर Imax/Imin मिळेल. स्क्वेअर केला तर काय 25/1. So answer is 25/1. Answer is beta for question number 19. 20. Initial temperature of a body is 80 when temperature falls to 64 in 5 minutes and 10 minutes मध्ये 52 होतं. Evaluate the surrounding temperature. हा न्यूटन्स लॉचा क्वेश्चन. 80 to 64 होतोय 5 मिनिटात.
64चं 52 होते पुढच्या 5 मिनिटात, आणि टोटल 10 मिनिटात ते 52 होते. ओके, सो इथे विचारलं सराउंडिंग टेम्परेचर काय आहे. फॉर्म्युला एवढाच आहे, डी थीटा बाय डी टी इज के थीटा मायनस थीटा नॉट. ओके, डी थीटा बाय डी टी फर्स्ट प्रोसेसमध्ये काय आहे, 80चं 64 म्हणजे 16/5 इज इक्वल टू के. थीटा या दोघांचा ॲव्हरेज घ्यायचा असतो. ॲव्हरेज काय येईल, त्याचा ॲव्हरेज येईल 72 मायनस थीटा नॉट. या दोघांचा ॲव्हरेज काढला मी. आता या प्रोसेसमध्ये लावूया. या प्रोसेसमध्ये चेंज इन टेम्परेचर इज 12. किती मिनिटात, 5 मिनिटात. इज इक्वल टू के. ॲव्हरेज टेम्परेचर इज 58 मायनस थीटा नॉट. डिवाइड केलं जर काय, तर के के कॅन्सल होईल, 5 कॅन्सल होईल, 4 3 जा, 4 4 जा. सो 4/3 इज 72 मायनस थीटा नॉट अपॉन 58 मायनस थीटा नॉट. क्रॉस मल्टिप्लाय कर, आन्सर येऊन जाईल. ओके, लेट्स क्रॉस मल्टिप्लाय. 58 4 जा 232 मायनस 4 थीटा नॉट इज इक्वल टू, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा, 72 3 जा 216 मायनस 3 थीटा नॉट. 216 लेफ्ट हँड साईडला आलं तर 232 मायनस 216 इज 4 पलीकडे जाईल, 4 मायनस 3 इज 1 थीटा नॉट. थीटा नॉट इज 16 डिग्री. 16 डिग्री बरोबर का आहे का, बरोबर आहे का. मिनिट, क्रॉस मल्टिप्लिकेशन चुकीचं केलंय का मी. 58 4 जा 240 232 216. ओके, क्वेश्चन बघून नीट वाचलं का. इनिशियल टेम्परेचर ऑफ बॉडी इज 80 when its temperature falls to 64 in 5 minutes and in 10 minutes to 52. आता मी इथे काही गडबड केली आहे का. इन 10 minutes to 52 म्हणजे 80 पासून 64 5 मिनिटात, आणि 64 पासून 52 5 मिनिटात घेतलंय मी, तर 10 मिनिट त्यांनी घेतले सोल्युशनला. 64 to 52 10 मिनिट ते घेऊन आन्सर येणार आहे. आता ह्याच्याने आन्सर 16 येत आहे, हे तर मॅच होत नाही. सो आपल्याला हे चेंज करून बघावं लागेल की इथे इन्स्टेड ऑफ 5 10 घेतलं तर काय होईल. तर इथे काय होईल, 10 घेतलं तर हा 4/3 नाही, हा बनेल 8/3. 2 वरती जाईल ना, 8/3 बनेल. हा 8/3 बनला. आता सॉल्व्ह करावा लागेल. आता सॉल्व्ह करून आन्सर येईल. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 8 इंटू 58 मायनस 8 थीटा नॉट इज इक्वल टू 216 मायनस 3 थीटा नॉट. 58 8 जा 8 8 जा 64 6 40 46 464 मायनस 8 थीटा नॉट इज इक्वल टू 216 मायनस 3 थीटा नॉट. 216 पलीकडे जाईल, 464 मायनस 216 इज 8 4 2 248 248 इज इक्वल टू 5 थीटा नॉट. डिवाइड केलं जर काही तर यू विल गेट टेम्परेचर 49 आन्सर येईल. आता फॉर्च्युनेटली इथं 16 पण नव्हता ऑप्शन मध्ये, तर प्रॉब्लेम झाला असता. कारण की या स्टेटमेंटचं तर मिनिंग असंच वाटतं की असं होत असेल की पुढच्या 10 मिनिटात इट इज पुढच्या 5 मिनिटात इट इज ड्रॉपिंग डाऊन टू 52. बट एनिवेज, या क्वेश्चनचा आता आन्सर मॅच होत नव्हता म्हणून चेक केलं, नाही तर इट इज अ डिफिकल्ट क्वेश्चन. ट्रिकी आहे बेसिकली. स्टेटमेंट इज नॉट एट ऑल क्लिअर की काय घ्यायचंय. ओके, so let's move to the next question. When forward bias of p-n junction is applied, what is the effect of potential barrier VB and width of charge depleted region? Depletion layer forward bias मध्ये reduce होतो. ओके, फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन लेयर रिड्यूस होतो, ॲज वेल ॲज बॅरियर पोटेन्शियल पण डिक्रीज होतं. सो दोन्ही डिक्रीज होणार आहे. क्वेश्चन नंबर 21 चा आन्सर आहे ए. 22, a coil L is given, R is given, connected to एवढा volt, एवढा hertz. Calculate the current. Current is I is equal to E by Z. Z is equal to under root R square plus XL square. XL का येईल, ओमेगा L. ओमेगा is 2 pi into 50 into L is 0.04. हे 100 आहे, 100 into 0.04 is 4 pi. So XL मिळाला 4 pi. 4 pi square is 16 pi square. So the answer under root 144 plus 16 pi square is 160. So 304 चा रूट, 304 चा रूट येईल Z. सो ईची व्हॅल्यू 220 आहे आणि ह्याचा 304 आहे. सो हे ऑलमोस्ट, याला जर काही आपण डिवाइड केलं तर करंट मिळू शकतो आपल्याला. मी कुठल्या युनिट्स वगैरे मध्ये काही प्रॉब्लेम नाही केला होपफुली. रूट घेतलाच नाही, रूट ऑफ 304. 220 डिवाइड बाय रूट ऑफ 304 किती येणार, 17 चा 289, 18 चा
24. सो 17.5 वगैरे येईल 17.5. आणि 17च्या टेबलमध्ये 17 10 जा 170, 11 जा 12 जा आणि 12 पर्यंत पोहोचेल तो, व्हेरी क्लोज टू 12 आणि 13च्या मध्ये 17.5 आहे ना हे. सो 17.5 12 जा जरी केला आपण, 12 5 जा 60, 12 7 जा 84, 90, 12 1 जा 12, 21. सो इट कम्स क्लोज टू 21 आणि 12च्या पण वरती जाईल तो, 22 पर्यंत पोहोचायचा आपल्याला. सो 12.7 इज द करेक्ट चॉईस. थोडंसं डिव्हिजन प्रॉपरली करण्याची गरज आहे इथे. फॉर्म्युला मेन तर कळायला पाहिजे, कॉन्सेप्ट काय आहे. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 20-20-20 असेल तर 20-20 असतो, सेम आहे. सगळे आर असतील तर आन्सर इज आर, बिकॉज ते बाय डिफॉल्ट बॅलन्स्ड असते. Angular velocity of Earth which it rotates, and what is the acceleration at 60 degree? Angular velocity at which Earth should rotate so that gravity at 60 degree becomes 0. Gravity at 60 degree should become 0. Formula असतो G pole minus R omega square cos square theta. Okay, this should become 0. हे कधी 0 होईल? किती ओमेगा? सो G pole is 9.8, ते म्हणतात 10 घ्या, minus R 6400 किलोमीटरचा 10⁻³ omega square cos square 60 is 1/4. cos square 60 is 1/4. हे 1600 होईल. पलीकडे गेलं ना, 1600 into 10⁻³ omega square is equal to 10. एक 0 गेला, सो 10⁻² झाला. आणि जर काही स्क्वेअर रूट्स घेतले तर स्क्वेअर रूट्स घेतल्यावरती दोन्ही साईडला 40 into 10⁻1 ओमेगा इज इक्वल टू 1. 1चा स्क्वेअर रूट 1 असतो, सो ओमेगा येईल 1/400. 1/400 is 2.5 into 10⁻³ radian per second. 2.5 into 10⁻³ radian per second is the value of omega that Earth should rotate with, so that 60 degree ला zero gravity feel होईल. Open pipe is suddenly closed at one end. The result of that, the frequency of third harmonic of the closed pipe is found to be higher at 100 hertz. What is the fundamental frequency? Okay, चलो, fundamental frequency of open pipe NO आहे. सडनली त्याला बंद केलं तर तो NC झाला, विच इज NO/2, क्योंकि 2 चा फॅक्टर खाली येईल. पण असं सापडलं की अचानक बंद केल्यावरती थर्ड हार्मोनिक ऑफ क्लोज्ड पाईप जो आहे 3NO/2 हा ओरिजिनल पेक्षा 100 जास्त आहे. 100 जास्त आहे म्हणजे मायनस केलं ओरिजिनल तर 100 येईल. सो 1.5 मायनस 1 इज अर्धा NO इज 100. सो NO किती येईल? NO येईल 200. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी विल बी 200 फॉर क्वेश्चन नंबर 25. 26. एअर सॉलिनॉइड सगळे टर्न्स किती आहेत? 1000 टर्न्स आहेत, 1 मीटर लॉंग आहे, एरिया दिलाय. सेल्फ इंडक्टन्स काय असेल? सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो μ0n²A/L. सगळं दिलं आहे, नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत. इथे पर युनिट लेंथ वाला फॉर्म्युला वापरू नका, नंबर ऑफ टर्न्स दिलेत प्युअरली. सो 4 pi into 10⁻⁻7 into 1000 चा स्क्वेअर इज 10⁻⁶ into एरिया दिलाय 10 सेंटीमीटर स्क्वेअर इज 10⁻⁻4 बाय लेंथ इज इवन 1. हे झालं 10⁻⁶ आणि 10⁻⁻1 is 10⁻⁷ will cancel with -7. 4 pi into 10⁻⁻4 हेनरी which can be written as, हे 12.5 असतं, 12.5 into 10⁻⁻4 हेनरी म्हणजे 1.25 into 10⁻⁻3 हेनरी म्हणजे 1.25 मिली हेनरी. 1.25 मिली हेनरी इज आन्सर सीटा. 26 फॉर्म्युला बेस्ड, सॉलिनॉइडच्या फॉर्म्युलावरती बेस्ड. ओके, युरॅनियम आणि फॉर्म्स फायनली लेड मध्ये डिके होत आहे. युरॅनियम 23892 डिके होत आहे लेड मध्ये 20682. तुम्हाला हाऊ मेनी अल्फा पार्टिकल्स एमिट झाले? त्या अल्फा पार्टिकल्स तुम्ही म्हणाल सर आउट ऑफ स्कोप आहे. ठीक आहे, बट अल्फा पार्टिकल्स 4He2 असतं, माहिती आहे तुम्हाला 4He2. जर मला हे केमिकल रिॲक्शन तसंच न्यूक्लिअर रिॲक्शन बॅलन्स करायचं असेल तर बघा ना तुम्ही, हे कितीनी कमी होते? हे कमी होते 10 नी, म्हणजे असे 5 लागतील ना. हे कितीनी कमी होते? हे कमी होतंय 32 नी, बरोबर 32 नी. बघा एक लक्षात ठेवा, खालचं बॅलन्स नाही करायचं, वरचं बॅलन्स करायचं. 32 नी कमी होते, 32 नी कमी होते म्हणजे असे किती लागतील? 8 लागतील. 8 तुम्हाला सर 8 नी तर हे वाढून जाईल ना. 8 8 4 जा 32, सो 32 नी कमी होईल. बट 8 2 जा 16, हा 16 नी कमी झाला पाहिजे. बट त्या प्रोसेसमध्ये इवन बीटा पार्टिकल्स आर ऑल्सो एमिटेड आणि बीटा पार्टिकल खालचा नंबर वाढवतात परत एकदा. सो आता सध्यासाठी फक्त वरचा नंबर कमी झालाय आणि हिलियमचा 4 आहे. एक हिलियम एमिट झाला की वरचा नंबर 4 ने कमी होतो. सो हा 32 ने कमी झाला म्हणजे 8 अल्फा पार्टिकल एमिट झाले पाहिजे या क्वेश्चन साठी. इथे बीटा विचारलं असतं तर बीटाचं पण सॉल्व्ह करावं लागलं असतं.
बीटा, एक सिंपल तुम्हाला लॉजिक सांगतो, असं असेल ना ए अँड झेड, एक अल्फा एमिट केला ना 4 ने कमी होतो, हा 2 ने कमी होतो अल्फा एमिट झाल्यावर. आणि जर हा असेल आणि बीटा एमिट झाला तर खालचा एकनी वाढतो, वरचा सेम राहतो बीटा एमिट झाला, बिकॉज बीटा -1 0 असतो, अल्फा 2 4 असतो. सो बघा बॅलन्स करून इक्वेशन बॅलन्स होईल. 27 नंतर 28. If 8 ohm resistance, 6 ohm reactance are presented in AC circuit, impedance will be, impedance is R square plus XL minus XC the whole square. So 8 square plus 6 square चा root answer आहे, which is clearly 10. Very simple Pythagoras theorem. 29. Aeroplane in which the distance between the wings is 50 meters. 50 meters is flying at 360 किलोमीटर पर आवर 5/18 केलं, that is 100 मीटर पर सेकंड च्या स्पीडने फ्लाय करतो. सो वेलॉसिटी दिली, लेंथ दिली. वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड, वर्टिकल मॅग्नेटिक फील्ड आहे, ओके, ती आहे 2 × 10⁻⁴. विचारले की व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स, BLV आन्सर, BLV. सो 50 × 2 × 10⁻⁴ × 100, सो 100 आणि हे 100, 100 × 100 हे 10⁻⁴ ला कॅन्सल करून टाकतील. आन्सर येईल 1 व्होल्ट. 1 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स त्या विंगच्या अक्रॉस जनरेट होणार आहे. Molecular weight of a gas is 44. Volume occupied by 2.2 gram at 0 degree and 2 atm will be. PV is equal to nRT. प्रेशर दिलाय 2 atmosphere म्हणजे 2 × 10⁵. व्हॉल्यूम विचारला आहे. नंबर ऑफ मोल्स कशी मिळणार, 2.2 ग्रॅम, 44 त्याचं मॉलिक्युलर वेट आहे, आर इज 8.314 इंटू 0 डिग्री म्हणजे 273. ह्याला सॉल्व्ह करावं लागेल. हे 1 जा 20 जा, ओके 20 जा. सो व्हॉल्यूम किती येईल, 8.314 इंटू 273, 8.314 इंटू 273 करावं लागेल. 8.314 इंटू 273 अपॉन 20 इंटू 240 इंटू 10⁵. 4 इंटू 10⁶ करतो मी, त्याला वरती घेऊन जातो, 10⁻⁶ होईल मीटर क्यूब मध्ये, आणि 10⁻⁶ मीटर क्यूब म्हणजे डीएम क्यूब, हा डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा हा डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट झाला, हा सॉरी सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. 10⁻⁶ मीटर क्यूब इज सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट झालं. 4 2 जा 8.4 जा 0.47 जा 28 किंवा ऑलमोस्ट 8 जा 2.08 इंटू 273. 273 च्या लगभग जवळ आन्सर आहे, 273 च्या लगभग जवळ, 500 समथिंग, 550, 560 समजा, 560 ml आन्सर आहे. 560 ml किंवा सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती, 0.56 लिटर. 560 हे सेंटीमीटर क्यूब मध्ये उत्तर मिळाले, ml मध्ये उत्तर मिळाले, त्याला कन्वर्ट केलं मी लिटर मध्ये, ऑप्शन्स लिटर मध्ये होते कारण. 31. A projectile is fired at 30 degree, vertical component 80 असेल, time of flight t असेल, what will be the magnitude of velocity at t/4 moment. ओके, vertical component 80 आहे, 30 डिग्रीला त्याला लॉन्च केलं. सो बघा 30 डिग्रीला लॉन्च केलं तर वर्टिकल कॉम्पोनंट 80 असेल तर हा 160 असला पाहिजे, कारण की ट्रिग्नोमेट्री वापरली, अपोजिट साइड इज हाफ द हायपोटेन्यूस, सो हा 60 असला पाहिजे आणि हा 80 रूट 3 असला पाहिजे. आता एंटायर जर्नीमध्ये कधीच हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट चेंज होत नाही, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कधीच चेंज होत नाही. ठीक आहे, तर ते म्हणतात t/4 टाइमला त्याची वेलॉसिटी काय असेल. तर t/4 टाइमला समजा टाइम ऑफ फ्लाईट t आहे, तर वर्टिकल कॉम्पोनंट 80 आहे ना, तर तो वर्टिकल कॉम्पोनंट प्रत्येक सेकंदाला 10 ने कमी होणार आहे, 80 70 60 कमी कमी होणार आहे, आणि 8 सेकंद नंतर 0 होणार आहे, इथे पोहोचेल 8 सेकंदात, आणि नंतर परत जेव्हा तो खाली येईल, सो टोटल टाइम त्याला 16 सेकंड लागेल, पूर्ण टाइम ऑफ फ्लाईट 16 सेकंड आहे. सो ते म्हणतात 1/4 ऑफ टोटल टाइम ऑफ फ्लाईट म्हणजे 4 सेकंदामध्ये काय घडणार आहे, 4 सेकंदामध्ये त्याची वेलॉसिटी किती असणार आहे. तर हॉरिझॉन्टल तर 80 रूट 3 राहणार आहे, वर्टिकल 4 सेकंदानंतर 40 होऊन जाईल ना, प्रत्येक सेकंडला 10 ने कमी होईल. सो आता मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी काय असेल, 40 स्क्वेअर प्लस 80 रूट 3 स्क्वेअर, 40 स्क्वेअर 1600, हे 6400 इंटू 3, हे येईल सॉल्व्ह करून आन्सर ह्याला 3, हे 192, याचा आन्सर येतो 19200 प्लस 1600 दॅट इज 20800 चा स्क्वेअर रूट, आणि 20080 चा स्क्वेअर रूट किती येणार,
तर याचा तर 10 येणार 2 झिरोचा, आणि 208चा स्क्वेअर रूट 14 पॉईंट समथिंग मध्ये येईल. सो 145 इज द क्लोजेस्ट आन्सर, बिकॉज 14चा 196 असतो, 15चा 225 असतो, सो 14.5 येईल. 14.5 इंटू 10 लगभग 145 आन्सर आहे. दिला नाही रूट 13चा आन्सर. 32. हा ऍक्च्युअली एवढा मोठा क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही, ओरली सॉल्व्ह झाला, आपण ओरलीच केला त्याला. Solenoid is 1 meter long and it has this much turns. The current दिलाय, magnetic field at the center will be mu naught n I. Mu naught is 4 pi into 10 raised to minus 7. Number of turns per unit length is 4250 आणि current is 5. हे सॉल्व्ह करायचं. 4250 into 5 is किती येईल? 212500 21250 सर 21250 into 4 pi into 10 raised to minus 7. ओके, 1 2 3 4 4 झिरोज कमी केले तर 10 रेस टू मायनस 3 होईल. तो 4 पाय इंटू 2.12 हे 12.5 असतं इंटू 10 रेस टू मायनस 3. आता जर काही 12.5चं डबल विचारलं कोणी तर 25 26 27 असं काहीतरी आन्सर येईल. आणि 25 26 27च्या जवळचा आन्सर सीटा आहे 2.7 इंटू 10 रेस टू मायनस 2 वेबर फॉर क्वेश्चन नंबर 32. 33. Angular velocity of Earth about its own axis is 2 pi by t. T is 86400 into about its own axis. So 24 hours म्हणजे 86400 बरोबर, म्हणजे पाय बाय 43200 रेडियन पर सेकंड. एका दिवसात एवढे सेकंड असतात ना. स्पिन विचारले, स्पिन साठी आपल्याला 24 आवर्स घ्यावा लागणार आहे. इलेक्ट्रॉन गन मध्ये इलेक्ट्रॉन हॅज एक्सेलरेटेड एवढा पोटेन्शियल डिफरन्स EM दिलाय, मॅक्सिमम वेलॉसिटी विल बी. आता जेव्हा इलेक्ट्रॉनला पोटेन्शियल मध्ये ठेवतो तर एवढी त्याला एनर्जी मिळते आणि ती एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये युज होते. सो जर काही 2 वरती मल्टिप्लाय केला, m खाली गेला आणि रूट घेतला, तुम्हाला वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन मिळेल अंडर रूट 2 ev बाय m. आन्सर इज सी फॉर क्वेश्चन नंबर 34. 35. सर्टन मास ऑफ एअर ऑक्युपाइज एवढा the pressure remains constant, volume at ice point will be 60 डिग्रीला 170 आहे. 60 डिग्री म्हणजेच 343 केल्विनला एवढा व्हॉल्यूम आहे. तर 273 केल्विनला किती व्हॉल्यूम असणार? V is directly proportional to T. V2 by V1 is T2 by T1. पहिली गोष्ट, टेम्परेचर कमी गेलं तर व्हॉल्यूम कमी होणार, त्याच्यापेक्षा कमी व्हॉल्यूम हा तर नाही, झिरो तर होऊ शकत नाही. सो आन्सर मला तर वाटतं हेच असणार आहे, बीटा. हा पण शक्य नाही. कसं काय बघा, ओरिजिनल हे 2 व्हॉल्यूम किती होणार आहे? V2 काढायचं आहे, ओरिजिनल आहे 3, ओरिजिनल व्हॉल्यूम आहे 170. ओके, फायनल टेम्परेचर 273 आणि हे 343. हा ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता, हा रेशो जो आहे हा खूप रेशो असा आहे की तो 0.56 वगैरे असेल किंवा 7 असेल. सो हा 70% ऑफ व्हॉल्यूम होणार आहे. 70% होणार आहे म्हणजे इट विल बी क्लोज टू दिस. हा 40 म्हणजे खूपच कमी होणार. 40 इज व्हेरी व्हेरी लेस. ओके, सो इथं चार्ल्स लॉ वरती बेस्ड क्वेश्चन होता. YDSC मध्ये नेक्स्ट क्वेश्चन, YDSC मध्ये स्लिट सेपरेशन दिलाय, डिस्टन्स दिलाय 5000 अँगस्ट्रॉम युनिट वापरली तर हे काय असेल, 2 डार्क बँड मध्ये काय डिस्टन्स असेल, लॅम्बडा डी. सो 5 इंटू 10 रेस टू मायनस 7, डिस्टन्स तसंही 1 आहे, अपॉन 2 इंटू 10 रेस टू मायनस 3. सो हे काय बनेल, 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 4, 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 4 मिलीमीटर मध्ये काढा म्हणतात, 0.25 मिलीमीटर मध्ये. डेल्टा. 37. Energy of charged condenser is directly proportional to the square of charge, square of potential. Okay, energy is half CV square. So it directly proportional to potential किंवा Q square by 2C, directly proportional to charge. So दोन्ही बरोबर आहेत. Answer is A and B. 38. A is singing a note and same time B is singing a note with 1/8 frequency. 1/8 frequency ni तो सांगतो. If the energy of two sources are equal, then what is said to be amplitude about B? दोघं पण सेम नोट गातायत. थांबा, ए अँड बी सेम टाइमला दोघं गातायत आणि एकाची नोट 1/8 फ्रिक्वेन्सीची, फ्रिक्वेन्सी 1/8 आहे. ओके, आणि एनर्जी दोघांची इक्वल आहे. आता एनर्जी दोन्हीच्या नोट्सच्या एनर्जी असतात ना, तुम्हाला माहिती आहे SHM मध्ये एनर्जी असते हाफ आहे ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, बरोबर. आणि जर काही कॉन्स्टंट असेल तर क्लिअरली
जर काही फ्रिक्वेन्सी असं म्हणू शकतो का ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर शुड बी कॉन्स्टंट. सो कॅन आय से एन इंटू ए शुड बी कॉन्स्टंट, म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू अँप्लिट्यूड शुड बी कॉन्स्टंट. सो जर फ्रिक्वेन्सी एकाची 1/8 असेल तर अँप्लिट्यूड 8 पट पाहिजे. अँप्लिट्यूड शुड बी 8 टाइम्स ऑफ दॅट ऑफ ए. अँप्लिट्यूड 8 टाइम्स पाहिजे बिकॉज एनर्जी अँप्लिट्यूडच्या स्क्वेअर आणि फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असते. 38 चा आन्सर. 39. 3 kg particle moves with constant velocity in y direction along the line x is equal to 4. x is equal to 4 च्या लाईनच्या along 2 मीटर पर सेकंड पार्टिकल मूव्ह होतोय, त्याची 3 kg चा मास आहे. अँग्युलर मोमेंटम अबाउट ओरिजिन काय असेल? ओरिजिन अबाउट अँग्युलर मोमेंटम असतो mvr. m is 3, velocity is 2 मीटर पर सेकंड आणि r is the distance. किती आहे? 4. सो आन्सर येईल 8 3 जा 24. 24 आन्सर येईल. ओके. अँड हा जो टॉर्क लागेल तो टॉर्क असा असेल. ओके. आता नाही, क्वेश्चन मध्ये दोन गोष्टी विचारल्या. टॉर्क काय विचारले? अँग्युलर वेलॉसिटी किती अबाउट ओरिजिन 24 आणि विचारले टॉर्क अबाउट द ओरिजिन नीडेड टू मेंटेन द मोशन. टॉर्क किती लागणार? आता सिन्स अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, अँग्युलर वेलॉसिटी इज नॉट चेंजिंग, डीएल बाय डीटी तर 0 आहे. सो क्लिअरली 24 बरोबर आहे, बट कॉमन 0 पण पाहिजे, म्हणजे टॉर्क इज नॉट रिक्वायर्ड. सो टेक्निकली सी आन्सर इज मोर अप्रोप्रिएट. क्वेश्चन नीट रीड करावा लागेल त्याला. Two resistors are connected in two gaps. Balance point is 20 from the zero end. ओके. दोन रेजिस्टन्स गॅप आहेत, इथे दोन गॅप्स आहेत, इथून 20 ला बॅलन्स येईल 2080. ओके. 15 ओम कनेक्टेड इन सिरीज टू द स्मॉलर वन ऑफ टू. हा स्मॉलर आहे, हा लार्जर आहे, म्हणूनच 2080 आहे ना. त्याच्यात 15 ओम कनेक्ट केलं. सो आधी एक्स वाय म्हणूयात त्याला आपण. सो एक्स बाय 20 वॉज वाय बाय 80 आधी आधी काय, नंतर 15 ओम कनेक्ट केला तर 15 ओम छोट्या वाल्याला लावला तर तो एक्स प्लस 15 झाला. बरोबर. तर ते म्हणतात तसं केल्याने नल पॉईंट शिफ्ट टू 40, म्हणजे तो 40-60 होतो. 40-60 होतो. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्सची व्हॅल्यू विचारली, डिवाइड करून टाकू. डिवाइड केलं तर वाय वाय कॅन्सल होईल. हे 1 जा, हे 2 जा, हे 4 जा, हे 3 जा. 2 एकदम वर जाईल. 2x अपॉन एक्स प्लस 15 इज इक्वल टू 3 अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लाय करा. 8x इज इक्वल टू 3x प्लस 45. सो 3x इकडे गेला, 5x इज इक्वल टू 45, x इज इक्वल टू 15. सो आन्सर येईल 15 ओहम. 15 ओहम व्हॅल्यू ऑफ स्मॉलर रेजिस्टन्स 15 ओहम येईल. काहीतरी चुकतंय, एकदा परत सॉल्व्ह करूयात. ओके. बघा काय क्वेश्चन आहे. दोन रेजिस्टन्स स्मॉल एक्स आहे आणि वाय आहे. ते म्हणतात की वेन बॅलन्स पॉइंट इज ऍट 20 सेंटीमीटर फ्रॉम झिरो एंड. 20 ला बॅलन्स होतोय का? 2080. इक्वेशन असं येईल ना, एक्स बाय 20 वाय बाय 80. आता रेजिस्टन्स 15 ओम इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ स्मॉलर ऑफ 2. ऑब्वियसली एक्स वाला स्मॉलर आहे. सो इथे एक्स प्लस 15 कनेक्ट केलंय. राईट वाल्याला चेंज नाही केलं, राईट वाल्याला चेंज नाही केलं, वायच येतो. तर नल पॉईंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर. नल पॉईंट 40 ला शिफ्ट होतो, म्हणजे 40-60 होतो. 40-60 नल पॉईंट बिकम्स 40-60. आता रेशो काय येईल? एक्स प्लस 15 अपॉन 40 इज वाय बाय 60. डिवाइड केलं ना तर हे 1 जा, हे 2 जा, हे 4 जा, हे 3 जा, वाय वाय गेला. 3 एकदम वर जाईल, 3/4 बनेल रे ते. इज 2x अपॉन एक्स प्लस 15. क्रॉस मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 8x इज इक्वल टू 3x प्लस 45. सो 5x इज इक्वल टू 45. x इज इक्वल टू 15 नाही, x इज इक्वल टू 9. मग अशी मी लास्ट चॅप्टर डिव्हिजन चुकवलं. x इज इक्वल टू 9. आन्सर इज बीटा. Circular coil of 10 turns, radius 50, is placed in magnetic field perpendicular to the plane. Magnetic field perpendicular. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर असते कॉइलच्या प्लेनला, म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंट, आणि ह्याच्यामध्ये अँगल 0 असतो, आणि अशा वेळेस टॉर्क ऍक्ट होत नाही. सो नो टॉर्क विल ऍक्ट. तेच तर विचारले किती टॉर्क ऍक्ट होणार. 41 मध्ये आन्सर इज 0. 42. 3 masses are placed on x axis. x is equal to 0 ला 300, x is equal to 40 ला 500 आणि x is equal to 70 ला 400. ठीक आहे. 3 मासेस आहेत. डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम ओरिजिन काय असेल? m1x1 प्लस m2x2 प्लस m3x3 अपॉन x1 प्लस m1 प्लस m2 प्लस m3. m1x1 0 आहे. हे 50 इंटू 40 2000.
प्लस 20,000 प्लस 70 इंटू 40 इज 28,000 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3 इज 1200 सॉरी, 2 झिरोज इथेच कॅन्सल होतील. 200 प्लस 280 480 अपॉन 12 आन्सर इज 40 40 40 40 डेल्टा 42 चा डेल्टा. 43 waves are given 1 आणि 2. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन देम. फेज डिफरन्स काढण्यासाठी पहिला तर साईनचं कॉस किंवा कॉसचं साईन करावं लागतं. मी याला साईन घेतो, साईन ऑफ ओमेगा टी प्लस के एक्स प्लस 90. ओके, 90 म्हणजे पाय बाय टू. सो करा आता, घ्या दोघांचा फेज सबट्रॅक्ट करा. ओमेगा टी के एक्स कॅन्सल होईल, पाय/2 मायनस 0.57 राहील. आता पाय/2 म्हणजेच 1.57 असतो ना, 3.14 अपॉन 2 करा. 1.57 minus 0.57 answer is 1 radian delta. 1 radian for question number 43. 44 magnetism is a substance is caused by an orbital magnetic moment and spin magnetic moment. Delta correct answer. 44 च delta. 45 simple harmonic motion frequency is given, amplitude is given, therefore maximum velocity कुठे occur होते. Maximum velocity occurs at x is equal to 0. Total energy is half k square. Frequency is 1 upon 2 root k by. All are correct. डेल्टा आन्सर बरोबर आहे 45. 46 कायनेटिक एनर्जी एज वेल एज पोटेन्शियल एनर्जी इक्वल जेव्हा होतात तेव्हा a/√2 असतो प्लस मायनस. डेल्टा नॉलेज बेस्ड माहितीच पाहिजे तुम्हाला, डिराईव्ह करत नाही बसायचं. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काय असतं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/4πε चार्ज 1 चार्ज 2 एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन अपॉन r. हा असतो काय मायनस e² अपॉन हे. आता पोटेन्शियल एनर्जी जर काही ही असेल तर कायनेटिक एनर्जी काय. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलच्या अर्धी असते पण ती पॉझिटिव्ह असते. सो अशी येईल कायनेटिक येईल प्लस e² अपॉन 8 नॉट r आणि मायनस येईल पोटेन्शियल. सो आन्सर येईल सी पण नाही ना, e² आहे खाली आहे ना, 8π वरती थोडीच आहे खाली आहे. सो डेल्टा आन्सर, डेल्टा इज द करेक्ट आन्सर. 47. 48 table is revolving around axis 5 revolutions per second. Sound source of frequency 1000 Hz is fixed on the table 70 cm from the axis. What will be the minimum frequency heard by listener standing at the distance on the table. टेबल आहे, टेबलच्या वरती टेबल इज रिव्हॉल्विंग ॲट 5 हर्ट्स. ओके, 70 सेंटीमीटर वरती एक साऊंड सोर्स ठेवला, तो असं गोल गोल फिरतोय. सो एक लिस्नर आहे, तर या लिस्नरकडे तो कधी इथे जेव्हा असेल सोर्स तेव्हा तो लिस्नरच्या जवळ येतोय आणि असं जातं लांब चालला येतो. सो बेसिकली तुम्हाला विचारले की मिनिमम फ्रिक्वेन्सी किती ऐकेल तो लिस्नर. सो मिनिमम फ्रिक्वेन्सी तो तेव्हा ऐकेल जेव्हा तो सोर्स लांब चालला त्याच्यापासून. सो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो VBO VBS ऑब्झर्वर द रेस्ट लाईन इंटू ए. ऑब्झर्वर द रेस्ट लाईन, सोर्स अवे चाललाय अवे, सो प्लस करावं लागेल VS, सोर्सची वेलोसिटी r ओमेगा घ्यावी लागेल इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी 1000. ओके, सो पहिली गोष्ट तर कमी ऐकू येणार, 1000 पेक्षा कमी ऐकू येणार, 1000 नाही ऐकू येणार, 1000 पेक्षा जास्त नाही ऐकू येणार, कमी ऐकू येणार. आणि कमी म्हणजे थोडी कमी ऐकू येणार, ही खूपच जास्त कमी झाली. एनिवेज वी विल सॉल्व इट. 352 वेलॉसिटी आहे याची साऊंडची. 352 प्लस r ओमेगा करावं लागेल. r ओमेगा इज 70 म्हणजे 0.7 इंटू ओमेगा इज 2π इंटू फ्रिक्वेन्सी 5. हा 10 झाला, 10 7 0.7 चा 7π, पाय 22/7 असतो. सो तुम्हाला वेलॉसिटी मिळेल 22 मीटर पर सेकंड. सो इथे प्लस 22 करावं लागेल इंटू 1000. सो 352 अपॉन 374 इंटू 1000 हे जर काही सॉल्व्ह केलं तर क्लिअरली हे काही 352 होऊ शकत नाही, थोडीच कॅन्सल होणार. तर हे नक्कीच 941 आहे. लेस दॅन 1000 असणार हे कन्फर्म आहे. 49 साऊंड ट्रॅव्हल्स इन एअर थ्रू. कसं साऊंड ट्रॅव्हल करतो एअरमधनं, तर आपल्याला माहिती आहे न्यूटन बोलला की इट इज आयसोथर्मल, बट लॅपलासने करेक्शन केलं आणि इट इज ॲडियाबॅटिक म्हणजे नो हीट ट्रान्सफर. ओके, हीट कंटेंट रिमेन्स सेम, नो हीट ट्रान्सफर. नंबर ऑफ जंक्शन इन सेमीकंडक्टर डायोड. डायोडमध्ये जंक्शन किती असतात, तर एक जंक्शन असतो, एक. ठीक आहे, टर्मिनल्स नाही विचारले, 2 टर्मिनल्स, एक जंक्शन असतो. सो आन्सर इज 1. हा, ट्रान्झिस्टर विचारलं असतं, देर आर 2 जंक्शन्स. डायोड आहे, डायोडमध्ये एकच जंक्शन. Okay, so these were the questions of mock test 7. Thank you for watching this video. We will meet in the next section.